यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती निघालेली आहे आणि 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, 8वी पासवर फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यारो मुंबईला कोणकोणत्या जिल्ह्याचे विद्यार्थी फॉर्म तर यारो मुंबईला जे मुंबईचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता, मुंबई उपनगरचे मुलं फॉर्म भरू शकता, ठाणे जिल्ह्याचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता, पालघरचे मुलं फॉर्म भरू शकता, रायगड जिल्ह्यातले फॉर्म भरू शकता, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तर यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकतो तुम्ही। यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती, तर यामध्ये जे पद आहे तर पहा, जीडीचं पद आहे। जीडीचं पद 10वी पासवर आहे। 10वी पासवर आपल्याला जीडीमध्ये फॉर्म भरता येते आणि 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपलं वय असलं पाहिजे, ठीक आहे। आणि मी सगळ्यांना एक सजेशन या ठिकाणी देणार आहे की तुम्ही जीडीमध्येच फॉर्म भरा, कारण की जीडीमध्ये सर्वात जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की सर्वात जास्त जागा जीडीचे असते। सर्वात जास्त मुलं रनिंगमध्ये पास करते जीडीचे, सर्वात जास्त मुलं पेपरमध्ये पास करते जीडीचे, सर्वात जास्त मुलं पेपर मेडिकलमध्ये पास करते जीडीचे, रनिंगचे सर्वात जास्त मुलं पास करते जीडीमध्ये आणि सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन होते ते जीडीमध्ये। तर जीडीमध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। हे पहिलं पद तुम्हाला दिसत असेल अग्निवीर जनरल ड्युटी, तर यामध्येच तुम्ही फॉर्म भरा। दुसरं जे पद आहे अग्निवीर टेक्निकलचं पद आहे, यामध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंत OMR आहे आणि शैक्षणिक पात्रता जर पाहिलं 10वी 12वी आपलं सायन्स असलं पाहिजे आणि आपलं जे आहे मॅथ आणि इंग्रजी यामध्ये आपल्याला फिजिक्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्रजी ह्या विषयामध्ये 50% असले पाहिजे आणि बाकीच्या विषयामध्ये 40% असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते। त्यानंतर आपण क्लर्कमध्ये पाहिलं तर क्लर्कमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 10वी 12वी आपलं सायन्स पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला 60% या ठिकाणी असले पाहिजे आणि बाकीच्या विषयामध्ये आपल्याला या ठिकाणी 50% असले पाहिजे, तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। त्याचबरोबर जे आहे अग्निवीर ट्रेड्समॅनचा पद आहे 10वीच्या बेसवर, तर यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। OMR 17.5 ते 21 पर्यंत फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर अग्निवीर ट्रेड्समॅनचा पद आहे 8वी पाससाठी 8वी पासवर फॉर्म भरता येते आणि OMR 17.5 ते 21 वर्ष यामध्ये असते, ठीक आहे। उंचीचा जर आपण विचार केला तर जीडीमध्ये 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर टेक्निकलचा पद आहे तर टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। अग्निवीर क्लर्कचा पद आहे, यामध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। अग्निवीर ट्रेड्समॅनचा पद आहे 10वी पासवर फॉर्म भरता येते, उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। अग्निवीर ट्रेड्समॅनचा पद आहे 8वी पासवर, उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुमचं स्पोर्टमॅन जर तुम्ही असाल तर बोनस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे 20। त्याचबरोबर तुमचं NCC A सर्टिफिकेट असेल 5 मार्क भेटणार आहे बोनस, NCC B सर्टिफिकेट असेल तर 10 मार्क भेटणार आहे बोनस, NCC C सर्टिफिकेट असेल तर 15 मार्क तुम्हाला भेटणार आहे बोनस, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी खाली आलो तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला पगारचा जर यामध्ये विचार केला तर पहिल्या वर्षी तुम्हाला पगार भेटणार आहे 30,000 रुपये आणि आपल्या हातामध्ये 21,000 रुपये पगार भेटणार आहे, 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। दुसऱ्या वर्षी पगार 33,000 भेटणार आहे, हातामध्ये 23,100 भेटणार आहे, 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी पगार आपल्याला 36,500 भेटणार आहे, हातामध्ये 25,550 भेटणार आहे, 10,950 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। चौथ्या वर्षी आपल्याला 40,000 पगार भेटणार आहे, 28,000 रुपये आपल्या हातात भेटणार आहे, 12,000 रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि टोटल आपल्याला कार्पस फंडचे 10 लाख रुपये आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे, 4 वर्षानंतर। त्यानंतर आपण यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर जीडीमध्ये जे पेपर असणार आहे तर जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा सुद्धा पेपर असाच आहे, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला मैदानी चाचणी होणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे तर 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी मारायची आहे। तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत 1600 मीटर रनिंग मारली तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे, 10 पुलअप्स काढल्या तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचं हे फिजिकल असणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जर तुम्ही आले तर तुम्हाला 48 मार्क भेटणार आहे आणि तुम्हाला यामध्ये जे तुम्ही जर 9 पुलअप्स काढल्यात 33 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर 8 पुलअप्स या ठिकाणी काढल्या तर 27 मार्क भेटणार आहे, 7 पुलअप्स काढल्या तर 21 मार्क भेटणार आहे, 6 पुलअप्स काढल्या तर 16 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। ही होती संपूर्ण जाहिरात। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर